खड्डेयुक्त रस्त्यांच्या नरक यातनेतून मुकुंदनगरकरांची सुटका. मुकुंदनगरकरांचा संघर्ष अखेर रंगला. खड्डेयुक्त रस्त्यांच्या नरक यातनेतून सुटका. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पॅचिंगला सुरुवात. मुख्य रस्ता दुरुस्तीच्या मार्गावर. मुकुंदनगरच्या मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांनी अक्षरशः नागरिकांची परीक्षा घेतली. खड्ड्यांमधून वाट काढताना अपघाताचा धोका वाढला आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचा संतापही उफाळून आला होता. मुकुंदनगरची जनता रस्ते, वीज आणि पाण्याच्या प्रश्नांमुळे अक्षरशः नरक यातना भोगत होती. मात्र आता हा भोग संपण्याच्या वाटेवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीच्या मार्गावरील खड्ड्यांचा गंभीर प्रश्न एमआयएमचे गटनेते व नगरसेवक हाजी शहबाज सय्यद, नगरसेविका शहबाज खालिद शेख आणि सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख यांनी प्रशासनाच्या बैठकीत आक्रमकपणे मांडला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्य रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीची जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी तात्काळ दखल घेत पॅचिंगचे आदेश दिले. आदेश मिळताच महापालिका प्रशासनाने विलंब न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून मुख्य रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग आलाय. विशेष म्हणजे ईद मिलादुन्नबीपूर्वी मिरवणुकीचा मार्ग चकाचक करण्याची मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून खड्डे, खराब रस्ते आणि मूलभूत सुविधांच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या मुकुंदनगरकरांना अखेर दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. नागरिकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा, प्रशासनाची तातडीची दखल आणि आता प्रत्यक्ष रस्त्यांवर सुरू झालेलं पॅचिंग. मुकुंदनगरच्या जनतेचा नरक यातनांचा हा भोग आता संपण्याच्या वाटेवर आहे असंच म्हणावं लागेल. अल्हम्दुलिल्लाह, आप सबकी दुआओं से और ज्येष्ठ नगर सेवक समद खान साहब, इनके मार्गदर्शन से, खालिद भाई और हम हमारी पूरी टीम के मेहनतों से आज आप लोग ये रिजल्ट देख रहे हैं। क्या पिछले काफी दिनों से अपने मुख्य दो रोड का जो खड्डे की जो हालत थी, मतलब रोड नहीं था, रोड के अंदर ही खड्डे या खड्डे के अंदर रोड, ये सब बातें होती थी। 2-3 काम हम लोगों ने स्टार्ट किए, तब भी लोगों का बोलना था कि मुख्य रोड का कुछ करो। तो आज अल्हम्दुलिल्लाह पिछले मुहर्रम के ताल्लुकात से जब शांतता मीटिंग हुई थी, उसी तरीके से कल ईद मिलादुन नबी की शांतता मीटिंग हुई थी। उसके अंदर माननीय आयुक्त साहब, माननीय जिलाधिकारी साहब और बाकी के जितने पदाधिकारी से उनसे राय मशवरा होकर, और कल जो मांगनी पूरी हुई है कि भाई कम से कम खड्डों की थोड़ी पार पैचिंग क्यों नहीं होती, वो भी हो, तो उसके ताल्लुकात से आज अल्हम्दुलिल्लाह मॉर्निंग में सुबह में काम स्टार्ट हुआ था। पर उनका कहना ऐसा था कि हम लोग मुरुम किसे करेंगे। तो आप जैसे कि खालिद भाई ने अपने को बताया है, उसके बाद हम लोगों को 2-4 घंटे लगकर ये आज आपके सामने जो रिजल्ट आएगा इंशाल्लाह वो भी बहुत बेहतरीन है। आज से पैचिंग हो रही है पूरे मुख्य 2 रोड की। उसके बाद इंशाल्लाह मुख्य 2 रोड का भी काम है। आयुक्त साहब ने आश्वासन दिया है कि आने वाले 2-3 महीने में, या आज जो एमजी रोड का काम चल रहा है शहर में, उसके बाद अपना मुकुंदनगर के मेन रोड की तरफ वो लोग आने वाले हैं। तो इंशाल्लाह आज जैसी खुशी का माहौल अपने पास है, 2 महीने के बाद भी ऐसा खुशी का माहौल अपने को देखने को मिलेगा। और मैं सबसे कहना चाहता हूँ कि भाईचारा बनाए रखो, काम अच्छे से चल रहा है। कोई भी न्यूज या कोई भी बाइट या कोई भी इंस्टाग्राम, फेसबुक या ऐसे कोई भी बाइट आ रही है, उसके ऊपर अच्छे कमेंट करे, बलजबरी के या किसी के अंदर वाद हो, जो काम कर रहा है उनके ताल्लुकात से ही बात करे। इतना बोल के मैं 2 शब्द खत्म करूँ। अल्लाह हाफिज। काल जी मान्य जिल्हा अधिकाऱ्यांसोबत शांतता समितीची बैठक झालेली आहे। त्या बैठकीमध्ये आम्ही जी मागणी केली होती, आणि त्या बैठकीत नाही तर खूप दिवसापासून आमची मागणी होती का मुकुंदनगरचे 2 मेन रस्ते हे आम्हाला करून देण्यात यावे, कमीत कमी आम्हाला पॅचिंग तर करून देण्यात यावे। मागच्या मोहरम मध्ये पण आम्ही ती मागणी केली होती, परंतु ती काय महापालिकेने मनावर घेतली नाही। तर काल जिल्हाधिकारी साहेबांसमोर आम्ही आमच्या व्यथा मांडलेल्या आहे का हे रोड अत्यंत खराब परिस्थितीत आहे। या रोडवरती आयुक्त साहेबांनी मी व्हिजिट केलेली आहे, परंतु ह्याच्यावर काही निकाल काही होऊ शकला नाही। तर आम्ही एक रिक्वेस्ट केली होती जिल्हाधिकारी साहेबांना, तर आमचा सण आहे ईद मिलादुन्नबी, त्या अनुषंगाने तरी पण आपण त्या रोडचं काहीतरी करा। तर काल माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आयुक्त साहेबांना आदेश दिला होता की हे रोड कसं ना कसं करून पॅचिंग करून द्या। आता ईद मिलादुन्नबीला फक्त 1 दिवस उरलेला आहे, तर आता पॅचिंग करायची कशी। तर सकाळी आम्हाला माहित पडलं का मुरुम पॅचिंग करू राहिले, तर आम्ही त्याला विरोध केला। आम्ही म्हणलं एक तर डांबरी पॅचिंग करा, नाहीतर डीएलसी पॅचिंग करा। तर आमच्या सांगण्यावरून माननीय पारके साहेबांनी डीएसएलचा अरेंजमेंट केलेला आहे आणि आता सध्या स्थितीत पॅचिंगचं काम चालू आहे।
संध्याकाळपर्यंत दोन्ही रोड पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि ते पण होणार आहे. आणि पुढील येणाऱ्या काळात हे 2 रोड काँक्रीटचे कसे होतील याकडे आमचा पाठपुरावा असणार आहे. पूर्ण लक्ष त्यावर आमचं आहेच. धन्यवाद.